नमस्कार, जनमत मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। सिन्नर तालुक्याचे आमदार व महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी यांच्यावर पकड व प्रभुत्व राहिले आहे। मात्र स्वतःच्या तालुक्यातच ग्रामपंचायत स्तरावर अपहार झाल्याचे उघड होत असल्याने माणिकराव कोकाटे याविषयी ठोस काय भूमिका घेणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे। माणिकराव कोकाटे यांच्या तालुक्यातील पाटपिंपरी येथील 15वा वित्त आयोग व शासनाच्या विविध विकास कामांमधील योजना फक्त कागदावरच मंजूर व बिले अदा केल्याचे समोर आले असून यामुळे पिंपरी व तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे। पाटपिंपरी ग्रामपंचायतमध्ये अपहार झाल्याचा मोठा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। याविषयी जनमत मराठीचे संपादक राजेंद्र आमरे यांनी स्वतः गटविकास अधिकारी यांना पुरावे सादर करत प्रकरणाची माहिती दिल्याने गटविकास अधिकारी भवारी यांनी तात्काळ दखल घेत विस्तार अधिकारी कांगणे व देशमुख यांना पाटपिंपरी ग्रामपंचायतमध्ये बरोबर घेऊन जाण्याचे आदेश दिले। त्याप्रमाणे अधिकारी पाटपिंपरीमध्ये पोहोचले। पाटपिंपरी गावामधील अंगणवाडी व हायस्कूलमध्ये देण्यात आलेल्या टीव्ही संचाबाबत अंगणवाडी सेविका व मुख्याध्यापक यांना विचारणा केली असता त्यांनी टीव्ही मिळालेच नसल्याचे सांगत योजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे उघड केले। वैशाली महेंद्र उगले, अंगणवाडी क्रमांक 3 पाटपिंपरी। साधारण इथं किती वर्षापासून तुम्ही काम करता? तरी आम्हाला 14 वर्ष होतात। साधारण 24-25 मध्ये ग्रामपंचायतनं तुम्हाला टीव्ही दिले होते? नाही, टीव्ही नाही आलेला। ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्हाला मुलांसाठी खाऊ आलेला आहे। 2 बरण्या, अशातल्या 2 बरण्याला शेंगदाणा रोल आले होते आणि 22 पॅकेट खजूर आणि 22 पॅकेट नारळचे लाडू बिस्किट। मी एक पाटीलवाडा अंगणवाडी क्रमांकाच्या अंगणाला पोपट साधते। मला पण ग्रामपंचायतीत या आलेले नाही, टीव्ही नाही आले। त्याच्यामुळे लावायचा काय प्रश्न आहे? मग टीव्ही आले का तुम्हाला? म्हणजे अंगणवाडीला ग्रामपंचायतने जे टीव्ही दिले तुमच्याकडे आले का ते? म्हणजे कधी दिले काय 2024 ला तुम्हाला टीव्ही दिलेले, 25 ला फेब्रुवारी महिन्यात टीव्ही दिले ना तुम्हाला? फेब्रुवारी 2025 नाही। मग त्याच्या अगोदर दिलेले का? नाही, माझ्या अंगणवाडीत टीव्हीच नाही। ग्रामपंचायत पाटपिंपरीकडे 55 इंची LED टीव्हीची मागणी केली होती, परंतु आम्हाला प्रत्यक्षात छोटा टीव्ही त्यांनी 15 ऑगस्ट 2024 ला दिला। तो टीव्ही बरोबर न चालल्यामुळे आम्ही तो टीव्ही ग्रामपंचायतकडे परत केलेला आहे। त्यानंतर त्यांनी आम्हाला दुसरा टीव्हीची आम्ही मागणी केली होती, परंतु तो काही टीव्ही अजून प्राप्त झालेला। तसेच अंगणवाडी सेविकांना लहान मुलांसाठी दिलेला उपहार व भांडी याबाबत देखील विचारले असता त्यांनी ते मिळाले नसल्याचे सांगितले। तसेच आरोग्य सेविकांना खुर्च्या, टेबल तसेच रोग प्रतिबंधक गोळ्या दिल्याचे विचारले असता त्यांनी आम्हाला ऑफिसच नाही तर खुर्च्या कुठून देतील असे सांगितले। यावरून पाटपिंपरी गावात गदारोळ माजला असून यामध्ये ग्रामपंचायतमधील उपसरपंच, सदस्य बॉडी व ग्रामस्थ यांनी एकत्र येत गटविकास अधिकारी सिन्नर यांना या अपहाराबाबत तक्रारी अर्ज देखील दिला आहे। यानंतर गटविकास अधिकारी यांनी तात्काळ दखल घेत या अर्जाची चौकशी कामी विस्तार अधिकारी कांगणे व विस्तार अधिकारी देशमुख यांना पाटपिंपरी येथे ग्रामपंचायतमध्ये जाऊन चौकशीचे आदेश दिले होते। त्याप्रमाणे सदर योजनांचा ग्रामस्थ सदस्यांना उत्तरे द्यावीत व त्यांचे निरसन करावे यासाठी पाठवले होते, परंतु सरपंचवाई ग्रामपंचायतमध्ये आल्याच नाहीत। संबंधित अधिकारी पोहोचल्यानंतर संपूर्ण योजनांचा घोळ समोर आला व ग्रामस्थांनी तर व्हिडिओच्या माध्यमातून सरपंच यांच्या नवऱ्याने झालेल्या कामांवर 5% घेतले हे देखील समोर आणले। गदारोळ झाल्यामुळे विस्तार अधिकारी निघून गेले, परंतु पुढील चौकशी गटविकास अधिकारी यांच्या मार्फत विस्तार अधिकारी कांगणे व देशमुख करत आहेत। यावेळी दिलेल्या सदस्य, उपसरपंच व ग्रामस्थ यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहूया। माझं नाव बापू शिवाजी उगले, मी तक्रारदार आहे। प्रॉब्लेम असा झाला आहे, या ग्रामपंचायतमध्ये GM पोर्टलवर ज्या खर्द्या दाखवल्या त्या खर्द्यांमध्ये खूप मोठी तफावत आहे आणि काही खर्द्या अशा आहेत का त्या खर्द्या फेब्रुवारी महिन्यात, जानेवारी महिन्यात आणि नोव्हेंबर, डिसेंबर 24 मध्ये दाखवल्या, पण त्या अद्यापपर्यंत त्या वस्तू अजून ग्रामपंचायतपर्यंत आल्याच नाही। त्या खर्द्या दाखवून जर 6-7 महिने झाले असतील आणि त्या वस्तू जर ग्रामपंचायत, गावकऱ्यांची फसवणूक चालू आहे खूप। दुसरी गोष्ट, ग्रामसभा लागत नाही, साधारणतः वर्ष 1.5 वर्ष झालं या ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभाच लागत नाही गावामध्ये। म्हणजे ग्रामस्थांनी यांचं म्हणणं मांडायचं कोणासमोर, हाय मोठा प्रॉब्लेम आहे। त्यानंतर याच्यामध्ये टीव्ही खरेदीच्या नावाने 96,000 आणि टीव्ही अंगणवाडीच्या नावाने असा निधी फेब्रुवारी महिन्यामध्ये काढला गेलाय, पण ते वस्तू अद्यापपर्यंत ग्रामपंचायतला आले नाही। त्याच्यानंतर ऑटोमॅटिक क्लोनेटर मशीन, ते मशीन काय कसं आहे ते आम्हाला पाहायला म्हणजे दिसलं नाही अजून। त्याची किंमत 3,64,000 रुपये दाखवली गेली। वैयक्तिक कचरा कोंडी
म्हणजे ज्या कचराकुंड्या यायच्या होत्या गावामध्ये आपल्याला, ती कचराकुंडी राज्य शासनाचा एक GR होता, ठराविक एजन्सी कोणत्या कचराकुंड्या खरेदी करायच्या. तर यांनी ग्रामपंचायतीने सरपंच आणि ग्रामसेवकांनी तो GR डावलून यांच्या पद्धतीने ती खरेदी केल्या आणि एकदम किचकट कचराकुंड्या आणून गावात कुणालाही कोणत्याही सदस्याला विश्वासात नाही घेता लगेच वाटायचा कार्यक्रम आटपून घेतला. त्याच्यानंतर एक शेत रस्ता आहे, तर त्याच्यामध्ये एक शेत रस्त्याची निविदाने गेली, पण दुसरा शेत रस्ता आहे ना 50,000चा, तो कुठं गेला काय केला ते काहीच माहिती नाही. त्यानंतर इंदिरानगर मध्ये एक रस्ता आहे 90,000चा, त्या 90,000 रस्त्याची निविदा निघाली, पण परत 12,870 रुपये कशासाठी वापरले ते काहीच कळायला मार्ग नाही. आणि या ग्रामपंचायतीने मी याच्या आधी 2दा अर्ज केला होता, तर त्यांनी माझ्या एका अर्जाची दखल घेतली नाही. आणि सरपंच आणि मॅडमला यांना काही विचारलं ते फक्त एकमेकी बघताना हसत राहतात, काहीच उत्तर देत नाही. तर ही गावाची फसवणूक आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये गावात पाणी नव्हतं प्यायला, तर पाणीपट्ट्या अभाव यांनी लोकांचे कनेक्शन कापले. तर संध्याकाळी समजा आमचं गाव आदिवासी बांधव सगळी मोलमजुरी करतात, तर त्यांनी सांगितलं आम्ही संध्याकाळी आमचे घरवाले आल्यानंतर पट्टी भरून टाकतो. तर यांनी सरपंच मॅडमने त्या घरच्यांचा फोन सुद्धा घेतला नाही, कारण त्या महिला घरी राहायचे. यांनी कनेक्शन कापून आणि 1,000 रुपये एक्स्ट्रा त्यांच्यावर जादा जर चढवला गेला, तर याला जबाबदार कोण? जर समजा तुम्ही जर एवढ्या लाख रुपयाचे घोटाळे करीत असाल, त्या गोरगरीबाला 1,000 रुपये वाचून तुम्ही जर या टीव्हीत असाल, त्यांचं वाला हे पाहत असाल, तर ही गोष्ट योग्य नाही. अजून बऱ्याच गोष्टी आहे. अंगणवाडीसाठी वजन काटे खरेदी करणे आणि अंगणवाडीसाठी आपला सप्लिमेंटरी फूड द्यायचं होतं पोरांना, त्यासाठी यांनी डायरेक्ट वजन काट्यांना 15,000 रुपये 4 अंगणवाड्या आणि वजन काटे पाहिले. आता त्या दिवशी आम्ही एकदम म्हणजे ते ज्या बाईचं वजन 76 किलो आहे, तो वजन काटा वजन डायरेक्ट 150 किलो दाखवून राहिले. तिचा एकदम चायना मॉडेल वजन काटे येते. आणि सप्लिमेंटरी फूड मध्ये काय दिलं म्हणून 2 बारण्या शेंगदाणा चिक्कीच्या आणि 22 पॅकेट खजुराची, त्याचं बिल काढलं यांनी 25,000 रुपये. आरोग्यासाठी ऑफिसच नाही, अशा सेविका घरोघर जाऊन त्यांचं वाला काम करतायत, ऑफिसच नाही. आणि यांनी डायरेक्ट आरोग्यासाठी टेबल खुर्चीसाठी 35,000 रुपये वर्ग केले, ते फेब्रुवारी महिन्यामध्ये. अजूनही ती टेबल खुर्ची येईल नाही. यांना जा विचारणार कोण? यांना विचारणार. परत सरपंच व्हायचे पती म्हणजे याचे अर्ज केल्यानंतर डायरेक्ट घरापर्यंत येऊन घरच्या गोष्टीच्या म्हणजे आमदारला टॉर्चर करीत राहतात. त्यानंतर समजा जे वित्त आयोगाची कामं होते त्याच्यामध्ये एक पाठीमाग काम केलं रेन वॉटर हार्वेस्टिंगचं. मी गावा मंदिर जवळ ते काम करेल, ते काम आता जाऊन बघू आपण, पाहिजे असं तुम्हाला तर ते काय दर्जाचं काम करेल, त्याचं एस्टिमेट कसं आहे, ते काम कसं करेल ते बघून घेऊ शकता तुम्ही. अंगणवाडीसाठी भांडे खरेदीला 3205 रुपये खर्च करेल. त्यानंतर असे बारीक म्हणजे त्यांनी ना कॉम्प्युटर सेटच्या बिलाप्रमाणे त्रिमूर्ती यांना आधा 50,000 रुपये कशाचे आधा करेल याचा उल्लेखच नाही त्याच्यावर. त्याच्यानंतर NK वाजी यांना 40,000 रुपये आधा केले, कशाची केली तेच काही माहिती नाही. 30/1/2025 ला 40,000 रुपये NK वाजी यांना आधा केले. आणि त्याच्यामध्ये लिहिलं असं आहे त्यांनी प्रशिक्षणासाठी तांत्रिक प्रशिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण ते कोणाला दिलं काय दिले काहीच माहित नाही. आणि महिला बचत गटासाठी 50,000 रुपये रक्कम यांनी काढली प्रशिक्षणासाठी. ते प्रशिक्षण कोणाला दिलं काय दिलं आता त्याची मी थोडी चौकशी केली, तर ते बचत गटाचे CDRने आम्हाला सांगितलं की आम्हाला 1 दिवस प्रशिक्षण केक तयार करायला दिले. पण त्यावेळेस मी इथंच होतो. त्यांनी काय केलं, अंगणवाडीमध्ये बसले आणि ते केक करायला जे मिश्रण बनवायला सुद्धा लाईट सुद्धा इथली ग्रामपंचायतीची वापरली. मग ते 50,000 कशावर खर्च केलं ते त्यांनी सांगायला पाहिजे. आणि ही गावाची खूप मोठी फसवणूक आहे. आणि याच्यात अजून भरपूर काही आहे, एवढं बारीक सगळं मी तुम्हाला सविस्तर सांगितलं नाही. कचराकुंडीसाठी 30,000 रुपये काढले. आता गावामध्ये तुम्ही मला अख्ख्या गावामध्ये कचराकुंड्या दाखवा आणि 1 लाख रुपये मागून बक्षीस घेऊन जा. गावात पुढे कचराकुंडी दाखवायची, 1 लाख रुपये बक्षीस घेऊन जायचे, कुणी दाखवायची मला. आणि हे कचराकुंडीचे पैसे सार्वजनिक कचराकुंडी 2 ठिकाणी दाखवले गेले 30,000. आणि आता पाण्याचे जार आणले ते अजून म्हणजे त्यांची डिटेल त्यांनी मला अशी लेखी दिली नाही, आणि ती सापडणे कुठे लेखी. तर मॅडमला विचारला असता 550 रुपये जार सांगितलाय, पण त्या चारचं मी कोटेशन काढून आणलंय. त्यांनी बिगर प्रिंटिंगचं आणलंय, त्याच्यावर ग्रामपंचायतीचं नाव नाही गाव नाही. तर प्रिंटिंग सहित तो जार GST बिला सहित 390 रुपये आणि भारीतला घेतला कुठल्याही कंपनीचा तर 410 रुपये जार प्रिंटिंग सहित बसतोय. यांनी 550 रुपये जार पैसे सांगितले. असा एकंदरीत लाखो रुपयांचा अपहार आहे. तर याची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन आणि याच्यावर योग्य ती कारवाई करावी. किती रस्त्यांचे कामं झाले? 1 रस्त्यात झालेले आणि गटारीचे झालेले. 1 गटार आणि 1 रस्त्याचं काम झालेलं आहे. मग मला एक सांगा, तुम्ही सांगितलं का 1च रस्त्याचं काम झालेलं आहे, परंतु इथं 3 रस्त्यांची बिलं काढलेली गेलेली. मग कोणत्या रस्त्यांची बिलं काढली गेली सांगता येईल का तुम्हाला? मग तुमची जी मासिक मीटिंग होती, ह्या मासिक मीटिंग मध्ये तुमचा आढावा घेतला जात असेल ना? मग ह्या आढाव्यामध्ये हे काम सांगितलेले नाही का मग का बाबा अमक्या रस्त्याचं काम करायचंय, तमक्या रस्त्याचं काम करायचंय?
मग त्या रस्त्याचं कामाचा काय आढावा त्या तुमच्या मासिक मीटिंग मध्ये झालेला आहे का? मीटिंगमध्ये फक्त बोलणं होतं, ठराव होतं, पण मग रजिस्टर नंतर ओढले जातं. आमच्यासमोर रजिस्टर ओढले जात नाही ते. म्हणजे तुमच्या समोर फक्त रजिस्टर ओढलं जातं, पण प्रत्यक्ष रेग्युलर कोऱ्या पेपरवर लिहिता आणि नंतर मग हे करता प्रोसिडिंगला घेतात. हो. म्हणजे तुम्हाला विश्वासात घेतलं नाही जात असं तुम्हाला म्हणायचंय का? हो. आमचं म्हणणं असं आहे का म्हणजे सरपंच ग्रामसेवक मॅडम आहेत ना, फक्त खरेदी करायचा विषय आमचा सभेत होतोय, पण नंतर ते काय करतात स्वतः वैयक्तिक जाऊन खरेदी करता. पण मी एकदा बोललेले ग्रामसेवक मॅडम सरपंचांना की आपण सगळे लोकांना ग्रुपवर मेसेज टाका आपल्या पाटपिंपरी गाव ग्रामपंचायत ग्रुपवरती, पण आपण सगळे खरेदी करायला. त्यांनी एकदा मेसेज टाकला होता गाडी खरेदी करण्यासाठी, कचरा घंटा गाडी. त्याच्यानंतर त्यांनी कोणतेच मेसेज टाकले नाही ग्रुपवरती खरेदी करायला जायचंय. फक्त आमचा ठराव होतोय का वस्तू घ्यायच्या आहेत, पण किती रकमेत काय घ्यायचं ते काहीच माहित नाही आम्हाला. मला एक सांगा, जी का तुम्ही आता सांगितलं कचरा गाडी जी घेतली, ती कचरा गाडी किती रुपयाचं त्याच्या निविदा काढली होती सांगता येईल का? 3.5 लाख रुपये. 3.5 लाख होते. प्रत्यक्ष त्या गाडीची किंमत 3.5 लाख आहे का? नाही, सगळ्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे कमी किमतीत घेतलेली ती गाडी. कमी किमतीत गावकऱ्यांचं सगळं म्हणणं आहे आमच्या. हो. तर आता एक सांगा, तुम्ही सदस्य म्हणजे उपसरपंच किती दिवसापासून तुम्ही इथं उपसरपंच पदावर आहे? 5-6 महिने झाले. 5-6 महिने झाले. आता 6 महिन्यापूर्वी जे तुम्ही शाळेला आणि अंगणवाडीला टीव्ही दिले, तर अंगणवाडी आणि शाळेला टीव्ही दिलेले आहे का? नाही, टीव्ही दिलेला नाही. फक्त आमचा ठराव झाला होता, पण खरेदी केलेली नव्हत्या टीव्ही आम्ही. मग त्याचं जे बिल काढले त्याला तुम्ही विरोध केलाय का? मग आम्हाला बिल काढलेलं माहितीच नाही, आमच्यापर्यंत विषयच नाही ना बिल काढलेलं, म्हणून आम्ही कसं काय विरोध करणार. मग याच्या व्यतिरिक्त तुम्ही जे आरोग्य सेविका आहे त्यांना जे खुर्च्या टेबल आणि काहीच दिलेलं नाही आम्ही त्या पिरियडमध्ये. मग त्याचं ते बिल 30-40 हजार बिल काढलेले आहे ना? अहो, मग सरपंचाचा आता विषय, आता मागची मीटिंग झाली आमची. मीटिंग झाल्यानंतर आम्ही सरपंचांना मी प्रश्न ग्रामसेवक मॅडमला केला होता की मॅडम तुम्ही टीव्ही खरेदी केलं तर किती रुपयाला केला किंवा कधी केलं, एवढाच प्रश्न होता. तर सरपंच मॅडम माझ्यावरती डायरेक्ट असं धावून चिडून भांडणाच्या भाषेत बोलल्या की तुम्हाला माहित नाही का, ठराव झाला नव्हता का? फक्त ठराव झालेला होता, पण खरेदी करायचं हे माहित नव्हतं आम्हाला. बिल तर 6 महिन्यापूर्वीच निघालेलं ना. पण मग टीव्ही दिलेलाच नाही ना. मला अंगणवाडीतून कॉल व्हायचे, टीव्ही दिलेले नाहीयेत किंवा काही असं त्यांचं आरोग्य सेविकांचा पण विषय व्हायचा मला, पण त्यांनी दिलेले नाही. देऊ मॅडम म्हणायच्या, घेऊ आपण, खरेदी करायच्या. खरेदी करायच्या फक्त एवढा विषय झाला, पण कधी करायच्या काय ते काहीच माहित नव्हतं आम्हाला. अंगणवाड्यांसाठी जे भांडे दिलेले नाही, भांडे नाही दिलेले आम्ही. मग ते तुमच्या ते भांड्याचं त्याचं बिल लागलेलं आहे 3200 रुपये. नाही, आम्हाला काहीच माहित नाही. म्हणजे सरपंचबाई तुम्हाला विश्वासात घेत नाही? विश्वासात पण घेत नाही. आणि सरपंचबाईचा एक प्रॉब्लेम आहे, आम्ही जर वैयक्तिक सगळ्या सदस्यांनी जर विचारलं तुम्ही काय खरेदी केलं, कधी केलं, तर त्या फक्त म्हणता आपला ठराव झाला नव्हता का, तुम्ही नव्हते का, तुम्ही कशाला फिरून बोला, तुम्हाला माहित नाही का, असं दाबून घेता आमच्या लोकांना. म्हणजे बोलूनच देत नाही. काही बोलायला गेलं का मीटिंग मधून डायरेक्ट उठून जातात त्या. बरं, हे मीटिंग रद्द केली सांगता आणि निघून जाता. मग त्यांचे पती फोन करतात त्यांना घरी, इकडे मीटिंगला ये, मीटिंगला ते येत नाही. मीटिंगला चालू मीटिंग बंद करता. मागच्या मीटिंगला प्रोसिडिंग मॅडमने लिहिलं होतं. मी मॅडमला असं सांगितलं ग्रामसेवक मॅडम तुम्ही असं लिहा का वाद झाल्या, कारण मी टीव्हीचा म्हणजे कधी खरेदी केली विचारलं, त्याच्याकरता विचारलं तर त्या मॅडमनी असं लिहून द्या मला की मॅडम ग्रामसेवक मॅडम अशा निघून गेलेले आहेत. पण त्यांनी असं न सांगता लिहिलंच नाही. मॅडमनी वेगळंच लिहिलं आणि परत व्हाईटनर लावलं मध्ये गेल्यावरती त्यांनी. आता रजिस्टरला तुम्ही सांगितलंय का हे सगळे म्हणजे सरपंचबाई वाद घालतात? हो. मग त्याबद्दल तुम्ही काही पंचायत समितीला वगैरे काही तक्रार दाखल केली का? आमचा आता 2-3 दिवसापूर्वी मीटिंगचा विषय होता. सोमवारी आम्ही जाणारच होतो, पण काल माझं घरचं काही कारणामुळे मी गेले नाही तिथं, पण मी देणार आहे अर्ज. आता यामध्ये ज्या खरेद्या झाल्या म्हणजे जे तुमच्या मासिक मीटिंगला मोठ्या रकमेच्या ज्या समजा टीव्हीच्या संदर्भात जे टीव्ही झालं आणि माझं एक मत आहे, आम्ही कचरा कुंड्या आहेत, आम्ही ग्रामपंचायत मध्ये आल्यावरती आम्हाला माहित झालं की कचरा कुंड्या आल्यात, किती पैशाला आल्यात, काय झालं हे आम्हाला कोणत्याही अद्याप सदस्याला माहित नाही. फक्त सरपंच मॅडम आणि ग्रामसेवक यांनाच माहिती आहे. म्हणजे मासिक मीटिंग मध्ये हा विषय झाला, फक्त ठराव झालाय घ्यायचंय, पण मग नंतर कधी खरेदी केला काय काहीच माहित नाही आम्हाला. निविदा काढली होती का? नाही, काहीच नाही. निविदा कशाच्याच काढलेल्या नव्हत्या. परत ते सार्वजनिक कचऱ्याच्या कुंड्या होत्या. आम्हाला इथं आल्यावरती ग्रामपंचायत मीटिंगला आल्यावर कळतं का ग्रामपंचायत मध्ये फुल भरलेल्या वस्तू कशाच्या आहे काय, तिथं आल्यावरती कळतं खरेदी झाली म्हणून आपली. पण मी आधी 2 वेळेस मॅडमला सांगितलं तुम्ही जेव्हा खरेदी करणार तेव्हा तुम्ही सदस्यांना ग्रुपवर मेसेज टाका, आम्ही तिथं खरेदीला येऊ शकतो, एक 2 जण तरी येऊ शकतो तिथं. पण मग आमच्यापर्यंत काय कॉल झालेले नाही खरेदी. जारचं फक्त आमचं ठरलं जार द्यायचं होतं या टी वाल्यांना, आदिवासी लोकांसाठी, पण मॅडमने लगेच खरेदी करून जार घेऊन टाकले. आता विषय असा आहे कोणतीही गोष्ट ग्रामपंचायतीची
कोणतीही 50,000पेक्षा जर जास्त रक्कमची वस्तू जर विकत घ्यायची ठरली तर त्याला निविदा काढावी लागते, हे तर माहिती आहे हो. ना. मग अशी कोणत्या पेपरला तुम्ही एखाद्या याची निविदा काढलेली का आजपर्यंत? नाही, निविदा नव्हती काढली. म्हणजे जे बी काही खरेदी झाल्या हो. ते सगळ्या विदाऊट निविदाच्या खरेदी विदाऊट झाल्या. निविदा केलेल्या आहे. आणि रस्त्यांचे जे कामं झाले त्याची काही पेपरला नोटीस वगैरे केली होती का? हा, एका रस्त्याची केली होती. मग आता इथं तर 3 रस्ते दिलेले आहेत. नाही, एक 90,000चा आहे, एक 50,000चा आणि एक 68,000चा आहे. मग एकाच रस्त्याचे फक्त निविदा दिली, हो. बाकीचे रस्ते झालेलेच नाही. नाही, एकच रस्त्याचं माहिती नाही. मग बाकीचे रस्ते झाले नाही, पण इथं तर बिल पेड झाले ना. सांगता येणार नाही ना.